संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला बॅटिंगसाठी, तर दुसऱ्या बाजूला दुर्गा मातेचा आशीर्वाद घेऊन सुरई ए हा संघ उतरलाय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्र रक्षणासाठी. स्ट्रायकिंग एजला सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये हिमांशु पाटील, नॉन स्ट्राइक एजला स्ट्रायकिंग एजला दीप पाटील. लेट्स प्ले गेम ऑन. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल केतन पाटील P1च्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सर्कलच्या बाहेर दोन आपल्याला पाहायला मिळतील, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि एक वाडिश लॉंग ऑनला पाहायला मिळेल. आतमध्ये मिड ऑन शॉट, एक्स्ट्रा कव्हर शॉट, कव्हर पॉइंट, थर्ड मॅन. लेट्स प्ले गेम ऑन. विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला देऊयात लाख लाख शुभेच्छा. करूयात मॅचला सुरुवात. पहिला बॉल टेकअप झाला, हलकीशी उसळी घेतली आणि थेट जाऊन विसावलाय विकेट किपरच्या हातामध्ये. टीमला देऊयात 10:39 आपण पहिला बॉल हाताळला, म्हणजेच 15 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट 3 षटक हाताळायच्यात. म्हणजे 10:54 आपल्याला 3 षटक करायचे कंप्लीट. दुसरा शफल झाले ऑन साइडला, जागा बनवणं, फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, शॉट मिड विकेटला फिल्डर होता. एकदम कंप्लीट जरूर होईल. एका धावेच्या साथीने टीमचं खातं खुलं झालं, टीमचं अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन झालं. या संघाचा श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये झालाय. जरी मरी आलिमगड बी टीमला म्हणलं तर हिमांशु पाटील या टीम मधून सातत्यानं बिलॉंग करत असतो. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आलिमगड टीमच्या माध्यमातून आपण हिमांशुला नेहमीच पाहत असतो. जो हिमांशु पाटील खुला गटीचा क्रिकेट देखील भरपूर चांगला खेळतोय. लेफ्ट हँडेड बॅटर हिमांशु तय्या. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आणलाय आणि एक लॉंग ऑनला फिल्डर आणलाय. मिड ऑनला एक फिल्डर, त्याचबरोबर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉट, थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल ऑन साइडला आडवा बॅटर लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड हिट. आलिमगड टीमचा ब्रँड दाखवणारा हिमांशुच्या बॅट मधून हा पहिला ब्रँडेड सिक्सर. प्रेमजी पाटील साहेब, त्याचबरोबर ना अजयजी पाटील साहेब, या दोन्ही मान्यवरांचं इथे शुभागमन झालं. दोन्ही मान्यवरांचं करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि दोन्ही मान्यवरांना देखील आपण विनंती करूयात की आपण आमच्या मुख्य मंचावरती सन्मानाने विराजमान व्हा. बॉल जर हरवला, फुटला, भिजला, गमावला तर प्रत्येक मॅच मध्ये नवीनच बॉल दिला जाईल, याची देखील दक्षता घ्या. चला फिल्डर आपण आतमध्ये या. सुरई टीमचे फिल्डर आपण या आतमध्ये या. हिमांशु पाटील मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या नावानं खऱ्या अर्थानं जरीमरी आलिमगड संघ सातत्यानं ओळखला जातो, तो हिमांशु स्ट्रायकिंग एजला तयार. त्याच्या बॅटमधून नुकताच एक क्रॅकिंग सिक्सर आपण पाहिला. माजी सरपंच चषक 2025 चा तरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. हा तरार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक क्रीडा रसिक ही स्पर्धा खऱ्या अर्थानं एन्जॉय करतोय. हो, यावेळेला देखील लेग ग्लान्स केलाय. आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डर पोहोचलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा बॉलला स्टॉप करेल, थ्रोफेकी करेल, तोपर्यंत एक कंप्लीट झाली होती. दुसरीचा कॉल दिलाय आणि बघता बघता इथे 2 धावा सहजरित्या झाल्यात कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला आय कॉन्टॅक्ट या दोन बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच देखील एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच एका बाजूला न्यू एकविरा पिंपलनेर आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला शेलूमाता वल, या दोन टीमच्या दरम्यान आणखीन एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत.
हिमांशू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग येणं तयार. केतन पाटील आपण पाहतोय. स्टील 2 टू गो ऑल साइडला. ज्या वेगानं बॉलरनं हा बॉल हाताळला त्याच वेगाने हिमांशू पाटीलनं या बॉलला फेकून दिला थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवेशी वार्तालाप करत चेंडू सीमा पार. हिमांशू पाटीलचा वार. दुसरा धमाका षटकार. शेवटचा बॉल. तिसरा येईल का पाहावा लागेल. क्रॉस बॅटेड खेळला ऑन साइडला मिड विकेट रिझन मध्ये फिल्डर आणि त्याला बीट करून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 धावा. फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक 1 चा खेळ ते कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागला गेला. बिनबाद 19 अंकावरती. 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार आपण पाहिले हिमांशू पाटीलच्या बॅटमधून. आणि आता ओव्हर नंबर 1 चा खेळ येथे कंप्लीट झाला. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला एसडीचे. आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या टीमचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं तो आकाश पाटील. जयदुर्गा सुरई ए या टीमला सातत्यानं तो बिलॉंग करत असतो. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. आकाश पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला सलामी वीर दीप पाटील. नॉन स्ट्राईक एंडला हिमांशू पाटीलला आपण पाहतोय. केतन पाटीलनं पहिलं षटक हाताळलं. पहिला बॉल या वेळेला चांगला स्ट्रोक स्लाइस केलाय. स्क्वेअर कटचा मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये पण चांगले फिल्डिंग कव्हर पॉइंटला. एका हाताने बॉलला शेवटच्या मोमेंटला स्टॉप केलं पण तो पूर्वी 2 धावा 1 मिनिटाचा अवधी होता आणि सहजरित्या दीप पाटील आणि हिमांशू पाटील या 2 बॅटरच्या दरम्यान इथे 2 धावा सहजरित्या एकवटल्या गेल्यात. चांगलं रनिंग. धावफलक जाऊन पोहोचला शुभ अंकावरती. 21 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला जोडल्या गेल्यात. दीप पाटील पुन्हा एकदा तयार. नेक्स्ट बॉल. दुसरा बॉल शफल झाला. ऑन साइडला फ्लिक केलाय. चांगला स्ट्रोक फिल्डर आहे पण बनला प्रेक्षक. खऱ्या अर्थाने फिल्डरच्या डोक्यावरून एक टप्पा घेत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. दीप पाटीलच्या बॅटमधून चौका. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ऑब्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता पण शफल झाला आणि चांगला टायमिंग. यावेळी देखील फ्लिक करायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये वॅकेट एरिया. फिल्डर धावतोय पळतोय. दूरवरचा अंतर चेस करेल का पाहावं लागेल. चेस केलाय. बॉलला स्टॉप केलाय. 1 कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि त्या प्रयत्नामध्ये दोन्ही बॅटर यशस्वी देखील झाल्यात. सातत्यानं धावा कशा का होईना पण धावा येत आहेत ही जमीची बाब म्हणावी लागेल. ती म्हणजेच जरी मरी आलिमगड बी या टीमसाठी. कारण धावफलकाचा जर विचार करायला गेला तर सध्याच्या घडीला धावफलक जाऊन पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये 27 अंकावरती. या स्पर्धेचे दमदार शिल्पकार दिनेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळी देखील चांगला बॉल. लेंथ बॉल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला डॉमिनेट केलं बॅटरला दीप पाटीलला. आकाश पाटीलला. आकाश पाटीलचा जर उल्लेख करायला गेला तर आकाश पाटील देखील एक अनुभवी खेळाडू. सातत्यानं तो चांगला क्रिकेट खेळत असतो सुरई टीमसाठी आणि आज आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी आणि गावाच्या अस्मितेसाठी ओव्हर नंबर 2 मध्ये आपण त्याला पाहतोय. स्टील 2 टू गो. 5वा बॉल. यावेळेला स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता. चॉक करायचा होता. मैदानाच्या आतमध्ये दीप पाटीलला नाही जमलं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. सलगचा येणारा दुसरा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आकाश पाटीलचा आपण पाहतोय. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर.
फुल ऑर्लेनचा बॉल यावेळेला देखील फ्लिक केला. वॅकेंड एरिया क्षेत्र खाली आहे, रिकामी जागा भरली आहे. बॉल चाललाय जमिनीला गुदगुला करत, जमिनीला गळत बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप बॅकवर्ड फाईन लेग क्लिअर करत असताना फाईन लेग रिझर्व मध्ये हा फाईन चौका. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जरीमरी आलिमगर बी हा संघ बिनबाद 31 अंकावरती. 31 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट, 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम जरीमरी आलिमगर बी. फ्लाइंग स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मिळताना पाहायला मिळाले. आलिमगर या टीमची स्वप्नावत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरचा जर विचार करायला गेला तर केतन पाटील आला होता पॉवर प्लेच्या षटकामध्ये. केतन पाटीलच्या अगेन्स्ट हिमांशू पाटील आणि दीप पाटीलनं धावा बनवल्या 19. तदनंतर ओव्हर नंबर 2 मध्ये आकाश पाटीलला आपण पाहिलं, त्यानं धावा खर्च केला तब्बल 12 आणि आता 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 31. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 12 मध्ये 31 बनल्यात, आता येणाऱ्या 12 मध्ये धावा किती बनतील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण जयदुर्गा सूर्य ए संघ जर म्हटलं तर त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक तर भरपूर स्ट्रॉंग आहे, पण बॅटिंग अटॅक देखील तितका स्ट्रॉंग आहे. अटॅकिंग क्रिकेट हा संघ देखील सातत्यानं खेळत असतो, त्यामुळे आलिमगर टीमला देखील सूर्य टीमच्या अगेन्स्ट एक फायटिंग स्कोर निर्माण करावा लागेल. ओव्हर नंबर 3 आयुष पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. राईट टाइम ओव्हर द विकेट. षटक क्रमांक 3 मध्ये हिमांशूच्या अगेन्स्ट. पहिला बॉल पद्धत आली तर थोडंसं चुकलंय. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. प्रेशर जरूर आहे, कारण आता धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रू या गोलंदाजाला लावावं लागेल, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये न्यू एकविरा पिंपलेर या टीमने देखील रिपोर्टिंग केली आहे. शेलूमाता वल टीम आपण देखील रिपोर्टिंग करा. व्ही मध्ये खेळलाय, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा एक टप्पा घेत धावा मिळतील 4. हिमांशूच्या बॅट मधून जबरदस्त चौकार. वेलकम टू दी ग्राउंड असं सांगत असताना हिमांशू सध्याच्या घडीला ऑन साइडला क्रॉस बॅटेड खेळलाय. मैदानाच्या आतमध्ये वाईडिश लॉंगॉनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एक कंप्लीट झाली, दुसरीचा कॉल केला. धावाची संधी मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली होती, पण त्या संधीचं सोनं करता आलेला नाहीये. बघता बघता बॅटर पोहोचला पॉपिंग क्रीज मध्ये आणि 2 धावा इथे झाल्या सहजरित्या कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. आय कॉन्टॅक्ट चांगला होता, चित्याच्या वेगानं हलण्याच्या चपळाईने 2 धावा मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या कंप्लीट केल्यात. हिमांशू पाटील दीप पाटीलला पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्टअप करत असताना हे 2 बॅटर फ्लिक करायचा प्रयत्न. यावेळेला दिशा पाहावी लागेल. लेगस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. यस, आयसीसी नियम क्रमांक 22 चं उल्लंघन करत असताना पंच आमच्याकडे वळतात आणि दर्शवतात अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक जाऊन पोहोचले 38 अंकावरती. या वेळेला आताचा बॉल वेगाचा प्रत्युत्तर दिला वेगानं. गोलंदाज आयुष पाटीलला तडक अग्नीच्या ज्वाला त्याच्यावरती चढवलाय. हिमांशू पाटीलला तोफेचा गोळा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हवा के साथ गट्टा के संग संग बॉल सीमा बाहेर दंग चेडू सीमा पार षटका. षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये
ज्या वेगानं गोलंदाज आयुष पाटीलला बॉल हाताळला ना त्याच वेगानं बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला हिमांशू पाटीलनं. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला हिमांशू करतोय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. दुसरा कॅकिंग सिक्सर मैदानाच्या आतमध्ये कन्सिक्युटिव्ह 2 इन अ ओव्हर सलग येणारा दुसरा बिगेस्ट अँड ब्लास्टेड सिक्सर. संघाचा अर्धशतक कंप्लीट. मैदानाच्या आतमध्ये 50 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेला. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या कडेला सुरू आहे जरीमरी आलिमगड बी या टीमची. 36 अंकावरती नाबाद खेळतोय. तिसरा येईल का जेलची शक्यता आहे. मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑन ऑफ फिल्डर डाऊन द बॉल. कोणती चुकी होणार नाहीये. टिपला अप्रतिम झेल आणि संपलाय. बॅटर हिमांशू पाटीलचा खेळ. एकदा हिमांशूची खेळी आवडली असेल तर जोरदार टाळायला हरकत नाहीये. 9 बॉल त्यानं फेस केल्यात. 36 धावा त्याच्या बॅटमधून. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय हिमांशू पाटील. चला वेळेचं बंधन आहे. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण थोडंसं स्पीडअप करा कारण आजचा उद्घाटन दिवस आहे. पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. सो हे देखील विसरून चालणार नाहीये. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो आणि तिसऱ्या षटकातील हा अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आर्यन पाटील स्ट्रायकिंग गेला. ओहो आल्याला लॉफ करायचा प्रयत्न. पंचाकडे लाऊड अपील केली होती पण पंच आपल्या निर्णयाची तटस्थत. अंपायर सिग्नल लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या सहाय्यानं एंड ऑफ दी थर्ड ओव्हर षटक क्रमांक 3चा वाजवी खेळ इथे कंप्लीट झाला. 3 षटकांच्या अखेरीस एका गड्याच्या नुकसानात जरीमरी आलिमगड बी हा संघ सध्याच्या घडीला जाऊन पोहोचलाय. मैदानाच्या आतमध्ये 51 या अंकावरती. 51 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 3 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम जरीमरी आलिमगड बी. यस ठोक डीजे. चला न्यू एकविरा पिंपळनेर टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा आणि शेळू माता वर्ल्ड टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण करूयात. नेक्स्ट मॅचचा टॉस. शेवटचं षटक अंतिम षटक डेथ ओव्हर आणि या डेथ ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये निशांत पाटीलला सध्याच्या कडेला आपण पाहतोय. निशांत पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आला आणि त्याच्यासाठी पारितोषिक देखील आलंय. विकेट हॅट्रिक साठी सागरदादा पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला बॉल आणि पहिला बॉल वरती गेला भाऊ. स्वागत आणि पहिला ठोकलाय ब्रँडेड माजी सरपंच चषक 2025 चा जबरदस्त षटका. पहिल्या बॉलवरती बिग ब्लास्टेड सिक्सर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तो म्हणजे आर्यन पाटीलच्या बॅटमधून. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्याच्या कडेला सुरुवात. आक्रमणाला सुरुवात झाली. संघर्षाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे. आर्यन पाटील यावेळेला फ्लिक करायचा प्रयत्न पाहावा लागेल. यस बॅटची लिडिंग एज अँड टेकन. बॅटची हलकी शिकायला आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. आर्यन पाटील इज गॉन.
विकेट नंबर 2 आपल्याला पाहायला मिळाला आर्यन पाटीलच्या खेळीचा झाला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तब्बल 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मोनिश पाटीलला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दीप पाटील अजूनही सज्ज आहे, खऱ्या अर्थाने जमेची बाब म्हणावी लागेल. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत संयमी खेळी दीप पाटीलनं केली आहे, पण आता आक्रमण त्याला देखील करावं लागेल, कारण जयदुर्गा सुरई या टीमच्या अगेन्स्ट एक फायटिंग स्कोर निर्माण करावा लागेल. या टीमकडे देखील बॅटिंग अटॅक भरपूर स्ट्रॉंग आहे. नेक्स्ट बॉल. ओहो, या वेळेला टप्पा पडला, आतमध्ये फिरला, चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये फिरकीसारखी गिरकी घेतली. या बॉलला टप्पा पडला, एक्स्ट्रा बाउंड घेतला, सडनली बाउन्स झाला आणि थेट जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. म्हणजे आता सलगचा येणारा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. पद्धत आली तर थोडंसं चुकलंय. चला, न्यू एकविरा पिंपळनेर टीमचे कॅप्टन आणि शेलू माता वर्ल्ड टीमचे कॅप्टन या पण एंडिंग ब्रेक मध्ये आपण करूया टॉस. अन्यथा मॅचचा उत्तरार्धाचा पहिला बॉल पडण्याच्या आधी आपल्याला टॉस साठी यायचं, अन्यथा आपल्याला देखील पाण्याला समोर जावं लागेल. हो, यावेळेला देखील क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न ऑन साइडला लगतो कार्पेट मिड विकेट रिजन मधून फिल्डर प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. थोडेसे फंबल झाले, एक कंप्लीट थ्रो पैकी थोडीशी खराब. बॅकअप आलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅकअप असणं भरपूर गरजेचं आहे. मोबाईल असो अथवा क्रिकेट, या दोन्ही गोष्टींमध्ये बॅकअप असणं भरपूर गरजेचं आहे. ते बॅकअप आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा या बॉलवरती मिळतील. स्टील 2 to go. धावफलकाचा जर विचार करायला गेला तर धावफलक मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला जाऊन पोहोचलोय 59 अंकावरती. समोरच्या दिशेने खेळला, यावेळेला वाईडिश लॉंग ऑल फील्डर आपल्याला पाहायला मिळतोय. गरुडी झेप घेतली, बॉलला स्टॉप केला, दुसरीचा प्रयत्न केलाय, कॉलिंग चांगलाय आणि बघता बघता या बॉलवरती देखील 2 धावा सहजरित्या झाल्यात कंप्लीट. जर विचार करायला गेला ना, पहिल्या बॉलवरती निशांत पाटीलच्या अगेन्स्ट षटकार जरूर आला, पण त्यानंतर केलेलं हे अप्रतिम कमबॅक. येस, आपल्यासोबत जोडले गेल्या सध्याच्या घडीला जे क्रिकेटले धर्म मानणारे व्यक्ती, हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सातत्यानं त्यांचं क्रिकेटवरती असलेलं प्रेम, अर्थातच महादेवजी घरात साहेब आपल्यासोबत जोडले गेलात. पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं या स्पर्धेला ते भेट देत असताना त्याच बरोबरीनं पूर्वार्धाचा खेळ इथे कंप्लीट झाला नाही. पूर्वार्धाच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जरीमरी आलिमगर बी हा संघ सध्याच्या घडीला जाऊन पोहोचलाय तब्बल 63 या अंकावरती आणि 64 धावांचं भलं मोठं माफक लक्ष उभं केलंय. ते म्हणजे जयदुर्गा सुरे ए या टीमच्या अगेन्स्ट. टॉस आपण करूयात. एका बाजूला एकविरा पिंपळनेर टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट शेलू माता वर्ल्ड टीमचे कॅप्टन. या दोन कॅप्टनच्या दरम्यान, या दोन्ही संघांच्या दरम्यान केला जाईल टॉस बॉक्स मध्ये टॉस. येस, शेलू माता वर्ल्ड टीमचे कॅप्टन या आपण टॉस साठी आणि न्यू एकविरा पिंपळनेर टीमचे कॅप्टन या आपण टॉस साठी. मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय महादेवजी घरत साहेबांना, साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आपण करूयात टॉस बॉक्स मध्ये टॉस. स्वर्गीय महेंद्र सकाराम पाटील टॉस बॉक्स च्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळूयात. मान्यवरांना विनंती असेल या आपण, दोन्ही मान्यवरांना विनंती असेल या आपण. प्रेमनाथजी पाटील साहेब, त्याचबरोबर या स्पर्धेचे दमदार शिल्पकार अर्थातच सरपंच साहेब दिनेशजी पाटील साहेब, या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल या पण आपल्या शुभ हस्ते आपण करूया त्या नेक्स्ट मॅचचा टॉस, जिथे एका बाजूला संघ न्यू एकविरा पिंपळनेर आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला शेलू माता वर्ल्ड हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. प्रेमनाथजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. नाण्याच्या एका बाजूला हेड, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला टेल. कॉल असेल पिंपळनेर टीमचा. यस, स्विंग द कॉइन. हेड असा कॉल आणि टेल आलाय.
मान्यवरांना विनंती असेल की आपण सन्मानानं आमच्या मुख्य मंचावरती विराजमान व्हा. येस, वॉन द टॉस बाय टीम शिल्लू माता. वर्ल्ड टॉस जिंकला. प्रथमतः विचार निर्णय काय असेल? बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय स्वीकारलाय, पण या मागचं कारण? काय नाही, चांगला स्कोर करून त्यांना चेस करायला देऊ. चेस तुम्हाला खऱ्या अर्थानं एक फायटिंग स्कोर निर्माण करायचा आहे. ही स्पर्धा तुम्ही खेळताय माजी सरपंच चषक 2025 भरोडी गावाच्या अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळत असताना? स्पर्धा तर खूप छान आहे आणि ग्राउंड पण खूप छान आहे, खेळायला मजा येईल. समोरचा संघ जर विचार करायला गेला तर न्यू एकविरा पिंपळनेरा संघ, हा संघ देखील भिवंडी विभागामध्ये चांगलं क्रिकेट खेळत असतो. या टीमच्या बद्दल काय म्हणाल? समोरचा टीम पण चांगली आहे. आमची मॅच झाली होती एक टाइमला, आम्ही हारलो होतो. येस, जाऊयात आपण न्यू एकविरा पिंपळनेर या टीमच्या कॅप्टनकडे. टॉस हरला, पण मॅच मात्र अजूनही हरला नाही. जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच घेणार होतो. आणि आता मनासारखी फिल्डिंग वाटेला आली आहे. काय म्हणाल खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खेळत असताना? आजचा दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसामध्ये इतकं चांगलं क्रिकेट, इतकी चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. RC पाटील फाउंडेशन बोललं तर भिवंडीच्या क्रिकेटमध्ये सगळ्यात जुनं ग्राउंड आहे आणि इथे खेळायला खूप मजा येते. हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि या ऐतिहासिक क्रीडांगणावरती ही ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहत आहे. या आयोजन आणि या नियोजन बद्दल काय म्हणाल? खूप चांगलं असं आयोजन केलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी असंच आयोजन करावं आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. देऊया दोन टीमला लाख लाख शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते की टॉस जिंकलाय टीम शिलू माता वर्ल्ड या संघाने आणि प्रथमतः स्वीकारलाय एक धाडसी निर्णय स्वीकारला, बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला, इन्व्हाइट केलंय, आमंत्रित केलंय फिल्डिंगसाठी. ते म्हणजे टीम न्यू एकविरा पिंपळनेर या संघाला. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जरीमरी आलिमगर बी हा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. त्यांच्या अगेन्स्ट जयदुर्गा सुरे ए हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जरीमरी आलिमगर बी टीमनं धावा बनवल्या तब्बल 63 आणि 64 धाव्यांचं भलं मोठं माफक लक्ष उभं केलंय 4 षटकांमध्ये. ते म्हणजे सुरे ए, जयदुर्गा सुरे ए या टीमच्या अगेन्स्ट. कशा प्रकारे सुरे टीमच्या माध्यमातून या 64 धावा बनवल्या जातील आणि कशा प्रकारे या 64 धावा रोखल्या जातील जरीमरी आलिमगर बी या टीमच्या माध्यमातून याचा खेळाचा उत्तरार्ध धावता वर्णन ऐकायला करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन. आणि या ऐकूयात पुन्हा एकदा मॅजिकल व्हॉइस ऑफ टिटवाळा अर्थातच विश्वासजी केने सरांना. थँक्यू सो मच. जस धन्यवाद शोभनजी धुमाळे यांचा गोड आवाज खेळाच्या पहिल्या सदरामध्ये आपण ऐकलात. सर्व लाडके क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत. जय बजरंग क्रिकेट क्लब भरोडे आयोजित माजी सरपंच चषक 2025 हा थरार आपण पाहतोय आणि आजचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये अनेक मान्यवर आमच्या समवेत जोडलेत आणि दरम्यान ही पहिली मॅच जरीमरी आलिमगर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय जय दुर्गा सुरई या दोन दिग्गज संघादरम्यान. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात त्या म्हणजेच तब्बल 64 धावा इथून मात्र बनवायच्यात आणि त्या अनुषंगाने सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सुजित पाटील आणि त्याच्या सोबतीला आपण पियुष पाटीलला आपण पाहतोय. पहिला दिवस, सकाळचं सत्र, सर्वांचं पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आजच्या ह्या पहिल्या दिवसाला आपण करतोय सुरुवात. 64 धावा जरूर बनवायच्यात आणि त्या अनुषंगाने सलामीपासूनच चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की 4 षटकांची मॅच आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला खेळ अपेक्षित असेल. सुजित पाटील आणि पियुष पाटील ही जोडी आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच ऑन करायच्या, कारण की आज एकंदरीत आपल्याला सर्व सामने कव्हर करायचे आहेत. पहिला चेंडू, गेम ऑन, लेट्स प्ले, शो द गुड गेम. हो, पहिला चेंडूवरती आक्रमण करायचं होतं, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा अवांतरच्या स्वरूपाने इथे मात्र ही सुरुवात होत असताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 64 धावा जरूर बनवायच्यात.
सुंदर अशी स्पर्धा, सुंदर हे ऐतिहासिक क्रीडांगण आणि त्या अनुषंगाने या क्रीडांगणावरती नेहमीच सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो. आणि सध्याच्या घडीला जय बजरंग क्रिकेट क्लब भरोडे आयोजित माजी सरपंच चषक 20-25चा हा थरार बॅकफुटला गेले, पंच केलाय. क्षेत्ररक्षक येतात डीप मधून, अगदी वाईडिश लॉंग मधून आणि स्वीपर कव्हरला आले. त्या अनुषंगाने इथे मात्र ही सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. एका धावीनं श्री गणेश होत असताना मधाच्या आतमध्ये हिमांशू पाटीलला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये परंतु आजच्या दिवसामध्ये चांगली इनिंग त्याने देखील साकारली. तब्बल 36 धावा वैयक्तिक धावफलकावरती जोडल्या आणि त्याच्या जोरावरती आपण पाहतो 63 धावांची आक्रमक इनिंग साकारली जरीमरी आलिमगड बी या संघानं. वर्ल्ड संघाचे संघनायक आमच्या नक्कीच आयोजकांशी आपण संपर्क करायचा आहे. वर्ल्ड संघाचे संघनायक गोलंदाज तयार हिमांशू. हिमांशूचा हा चेंडू त्याच्यावरती हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक, षटकार. सर 64 धावा बडवायच्या आणि इथे मात्र पियुषला जशी स्ट्राईक मिळाली त्याने पहिल्याच चेंडूवरती फेस करत असताना हा दमदार स्ट्रोक लगावला. षटकार आणि षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचत्या. टीत फॉट्यात जशाच तसं प्रत्युत्तर, कारण की हिमांशूने देखील कमालीची फटकेबाजी केली होती. तब्बल 4 षटकार मारले होते आणि त्याच्या आगेच आता हा पहिला षटकार. बॅटची लिडिंग एज आहे, क्षेत्ररक्षक आहेत शॉट थर्डला आणि इथे मात्र या सामन्याची गोल्डन विकेट्स कॅरी केल्या गोलंदाज हिमांशू पाटीलना. फलंदाज पियुष पाटील. बॅक टू द पवेलियन. दरम्यान विकेटची प्राप्ती होते आणि आमच्या मुख्य मंचावरती सूरज भोईर यांचं देखील आगमन झालंय. छोटा पॅकेट बडा धमाका आज इन ऍक्शन मध्ये जरूर भरोडी संघ आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. आणि परवा देखील नक्कीच आहे, आय थिंक परवा त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल, काही हरकत नाही. बेस्ट ऑफ लक देऊयात आपण सर्व खेळाडूंना, कारण की आज पहिला दिवस आहे, सकाळचं सत्र आणि सकाळच्या या कुशल अशा वातावरणामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच डोला आपण देखील अनुभवतोय. दरम्यान विकेट्स क्रमांक 1 मधाच्या आतमध्ये संपादित केला गोलंदाज हिमांशू पाटीलला आणि त्या अनुषंगाने इथे मात्र आता नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती निशांत पाटीलला आपण पाहतोय. इथून एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा, कारण की सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला गेला आणि त्या अनुषंगाने इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. निशांत पाटील स्ट्राईक हँडला, गोलंदाजी ट्रॅक वरती हिमांशू पाटील. हिमांशूचा हा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला, गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने जात आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. ज्या पद्धतीची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर अगदी सुरुवातीच्या काही चेंडूंवरती लॉंग ऑफचा जो क्षेत्ररक्षक होता त्या क्षेत्ररक्षकाला अगदी तैनात केलं, ते म्हणजे वाईडिश लॉंग ऑनला, आणि त्याने मात्र इथे ह्या धावा रोखल्या. 2 क्षेत्ररक्षक डीपमध्ये मिड विकेटला आणि वाईडिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र वेगळी रणनीती आखली आहे. सातत्याने शॉर्टलाईन चेंडू हाताळले जातात. गोलंदाज हिमांशू पाटीलच्या माध्यमातून अलीमगड एक्सप्रेस या नावाने नक्कीच व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा परिचय केला, परंतु इथे मात्र त्याच्यावरती पलटवार लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. दणदणीत कणकणीत चौकार. चौदा धावा धावफलकावरती चौकाराच्या मदीने जाऊन पोहोचतात आणि या षटकातील आता मात्र हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. कमालीचा स्ट्रोक, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. आणखी एक धमाका. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम. षटकार.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 20 रन्स ऑन दी बोर्ड, 20 धावा धावफलकावरती. जय दुर्गा सुरई त्यांच्या आगे जरीमरी आलिमगर अशी ही लढत आपण पाहतोय. आणि जशी सुरुवात केली होती, एक फ्लाइंग स्टार्ट करून दिला होता जरीमरी आलिमगर संघाने. 21 धावा पहिल्या षटकामध्ये जोडल्या होत्या आणि या दुसऱ्या डावामध्ये जय दुर्गा सुरई संघाच्या देखील 20 धावा धावफलकावरती जोडल्या. त्यात नक्कीच आलिमगर एक्सप्रेस ज्याला आपण म्हणतोय त्याच्यावरती पलटवार झाला. आणि आता मात्र सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्जवली मैदानामध्ये दीप पाटील वरती ही जबाबदारी असेल. कौतुक करावं लागेल निशांत पाटीलचं. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून आला. पियुष पाटीलने पहिला चेंडूवरती षटकार मारला होता, त्याच्यानंतर मात्र त्याची विकेट संपादित केली. आणि आता मात्र निशांत पाटील कमालीची फटकेबाजी करतोय. सुरुवातीला आलेला सलामीचा आज बॅटर सुजित पाटील देखील मधाच्या आतमध्ये नक्की सज्ज असेल. त्याच्याकडे देखील क्षमता मोठे फटके मारण्याची आणि सध्याच्या घडीला नितांत आवश्यकता टीम जय दुर्गा सुरईला मोठ्या फटक्यांची. 20 धावा आणि आता मात्र सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज दीप पाटील ऑन द मार्क. दीप पाटीलचा हा पहिला चेंडू बॅकअप द्या चेंडूला पिच केलं होतं, गतीनं बीट केलं. क्षेत्ररक्षक दूरवरून येत होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या दूर चेंडू होता. 9 मान्स लाड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तत्पूर्वी या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्या म्हणजे तब्बल 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 3 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 23 रन्स ऑन दी बोर्ड, 23 धावा धावफलकावरती. कमालीची सुरुवात आता मात्र पाहायला मिळतोय जय दुर्गा सुरई संघाच्या वतीनं. कारण की पहिल्या डावामध्ये 63 धावा जरूर बनवल्या होत्या आलिमगड संघानं आणि त्याचं प्रत्युत्तर मधाच्या आतमध्ये आता मात्र या मोठ्या फटक्यांनी पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी बनवायच्या 64, सध्याच्या घडीला 23 जरूर बनल्यात. आणि आता मात्र इथून एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल दोन्ही बॅटर्सला. स्ट्रायक आज बॅटर आता मात्र निशांत पाटीलला आपण पाहतोय, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार देखील आला होता. पुनश्च दीप पाटील ऑन दी मार्क. स्वीशीट करण्याचा मनसुबा आखला होता. खरं तर सरळ बॅटने धावा आल्या होत्या परंतु इथे स्वतःवरती नाराज असतील. बॅट ड्रिल देखील करून दाखवलं निशांत पाटीलला. कारण की इथे मात्र आडव्या बॅटने धावा घेण्याचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न असफल ठरला आणि हा चेंडू मधाच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी कमबॅक केलं दीप पाटीलनं देखील. ताशा अगेन्स्ट निशांत पाटील. निशांतसाठी हलक्या हाताने चेंडू हाताळला होता. ऑन द राईज खेळून काढले. एक धाव तर कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण की फेकी देखील तितकीच ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळेल. स्क्वेअरलेग रिझन मधून क्षेत्ररक्षक आल्याने एका धावेनं इथे मात्र समाधान मानावं लागतं निशांत पाटीलला देखील. पण तो पार्टनरशिप बिल्डअप होते. पहिल्या षटकामध्ये 20 धावा बनल्या होत्या. जो फ्लाइंग स्टार्ट एक स्वप्नमय सुरुवात हवी होती ती सुरुवात करून दिली. ती म्हणजेच पियुष पाटील, निशांत पाटील आणि त्यांच्या सोबतीनं आपण सुजित पाटीलला आपण पाहतोय. पियुष पाटील जरूर एक षटकार मारून बाद झाले परंतु तदनंतर निशांत पाटीलला संघाचा भार पूर्णपणे स्वतःच्या खांद्यावरती झेलला. बॅकफुटला गेले, स्लाइस केलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि तत्पूर्वी एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एकेका धावेसाठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे कारण की हा सामना जिंकणं देखील तितकंच गरजेचं आहे दोन्ही संघांसाठी. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये दीप पाटीलचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. त्याच्यावरती इथे मोठे फटके येतील का? अंतिम 2 चेंडू या षटकातील शिल्लक. पुणेशा चांगला चेंडू पिच केलाय, त्याच्यावरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु हिमांशू पाटील आहेत डीप मध्ये. इथे फेकी खराब झाली आणि तत्पूर्वी जिथे सिंगल होती तिथे मात्र सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं आणि या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं परंतु फेकी थोडीशी खराब राहिली आणि त्या अनुषंगाने लगेचच या 2 धावा धावफलकावरती जोडल्या. 27 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील हा अंतिम चेंडू शिल्लक आहे. कौतुकास्पद कामगिरी दीप पाटीलनं जरूर केल्या परंतु हा अंतिम चेंडू कशा पद्धतीनं खेळला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की या चेंडूवरती नक्कीच पुढील सामन्याचं चित्र जरूर ठरेल कारण की अजूनही 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 13 चेंडू निर्णायक सुरई संघासाठी. रायझिंग अँड सरप्रायझिंग
अंतिम चेंडू आलाय डॉट आणि 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 27 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट. टीम जय दुर्गा सुरई. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता. दोन षटकांसाठी 9 मिनिटांचा वेळ जरूर खर्च केला टीम झरीमरी आलिमगरने. कौतुक करावं लागेल, परंतु उर्वरित 6 मिनिटांमध्ये एक षटक अजूनही कंप्लीट आपलं करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं टायमर सेट केला गेला आमच्या ऑफिशियल स्कोररच्या माध्यमातून. आणि इथे मात्र जर 15 मिनिटांमध्ये आपण जर 3 षटक कंप्लीट केले नाही तर अंतिम षटकामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक क्षेत्ररक्षक आपणास इनफिल्डमध्ये घ्यावा लागेल. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. दीप पाटीलने कमालीची कामगिरी केली, 7 धावा खर्च केल्या. हिमांशू पाटीलने पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च करत महत्वाची एक विकेट संपादित केली. आणि आता मात्र 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मोनिश पाटील. जबाबदारी इथे मात्र मोनिशवरती टाकली आहे आणि या जबाबदारीनं त्याला देखील मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. विश्वास दाखवलाय जरूर, परंतु विश्वासाला सार्थ ठरून गोलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू 37 आवश्यकता असेल आणि स्ट्राईक आपण पाहिली तर फलंदाज सुजित पाटीलकडे स्ट्राईक असेल, कारण की अंतिम चेंडू निशांत पाटीलने डॉट खेळून काढला. चांगली सुरुवात निशांत पाटीलनं देखील केली होती. एक चौकार एक षटकार त्याच्या बाट म्हणून आला होता, परंतु तदनंतर दीप पाटीलनं इकॉनॉमिकल स्पेलात आलं. अवघ्या 7 धावा खर्च केल्या आणि आता मात्र मोनिश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. सुजित पाटील स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर. 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता. इथून या 12 चेंडू मध्ये 37 धावा बनतील का किंवा या धावा डिपेंड होतील का हे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म गोलंदाज इथे मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला. चांगली गोलंदाजी राहिल्या. पहिला चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत गोलंदाज मोनिशने देखील, कारण की इथून मात्र कुठलाही मोठा फटका मारू दिला जाणार नाही याची खबरदारी त्याने मात्र घेतली आहे. परंतु समोर निशांत पाटील जरूर आता मात्र सज्ज असेल. चौकार एक षटकार त्याच्या बाटमधून जरूर आला, परंतु इथे मात्र चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करणं गरजेचं असेल, कारण की धावा बनवायच्या 36, चेंडू शिल्लक आहेत 11, 11 मध्ये बनवायच्या 36. स्ट्राईकला बॅटर निशांत. निशांतसाठी हा चेंडू आडव्या पाटने ऑन साइडला डीप मधून क्षेत्ररक्षक आले. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचं धाडस दाखवलं आणि इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. निशांत पाटील बॅक टू द पवेलियन. विकेट क्रमांक दुसरा मधाच्या आतमध्ये इथे मात्र संपादित केला, कारण की असं वाटलं की विकेट सॅक्रिफाईस केली असावी, कारण की नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती केतन दाखल होतोय. केतनकडे क्षमता मोठे फटके मारण्याची आणि आता मात्र त्याला तो कारनामा करावा लागेल. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 35 धावा अजूनही बनवायच्यात. इथून मात्र या 4 चेंडूवरती 2 ते 3 मोठे फटके आले तर कमबॅक केला जाईल सुरई संघाच्या वतीने, यात मात्र शंका नाही. परंतु सध्याच्या घडीला टीम झरीमरी आलिमगड संघ कौतुकास्पद कामगिरी करतोय. दीप पाटीलचं कौतुक, मोनिश पाटीलचं कौतुक. सुरुवात हिमांशू पाटील थोडीशी महागडी जरूर राहिली होती, परंतु तदनंतर मात्र कमबॅक केला गेलाय गोलंदाजांच्या वतीनं. आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती केतन पाटील स्ट्राईक एंडवरती सज्ज आहे. 10 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावा अजूनही बनवायच्या आहेत. इथे मात्र अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केला. अपील आणि यस फिंगर ऑफ यशांच्या पाठीमागे मास्टर माइंड. आणि इथे मात्र यष्टीरक्षकांनी कमालीची कामगिरी केली आणि फलंदाज केतन पाटील शून्यावरती बाद.
आपल्याला पाहायला मिळाला आणि आकाश पाटीलला इथे मात्र शांत ठेवलं जातोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लेफ्ट आर्म गोलंदाजाचा हा नॅचरल कट आपल्याला पाहायला मिळतो नेहमीच. हो, आणखी एक रायझिंग अँड सरप्राइझिंग इन कटरचा इथे मात्र उपयोग करत असताना मधाच्या आतमध्ये गोलंदाज मोनिशला आपण पाहतोय. सातत्याने व्हेरिएशन पाहायला मिळतात. मागील चेंडूवरती देखील आपण पाहिलं, चेंडू पडल्यानंतर ऑप्टिकच्या दिशेने वळण प्राप्त झालं. आता चेंडू पडल्यानंतर इथे मात्र आतमध्ये आला. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि ती क्षमता आता मात्र मधाच्या आतमध्ये दाखवताना मोनिश पाटील स्टेप आउट करून खेळलेत, परंतु इथे मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाते आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 30 रन्स ऑन दी बोर्ड, 30 धावा धावफलकावरती. आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल, आमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर व्हाईट रंगाची आय थिंक सो इनोवा कार आहे, तर त्याचा रिफ्लेक्ट आपल्या कॅमेऱ्यावरती होतोय. तर विनंती असेल ज्या कुठल्या प्रेक्षकाची किंवा खेळाडूची असेल तर आपण थोडीशी बाजूला ती आपण पार्क करावी. अगदी आमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर व्हाईट रंगाची इनोवा आहे आणि ती आपण थोडीशी बाजूला पार्क करा. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आर्यन पाटीलला आपण पाहतोय. 6 चेंडू 34 धावा बनवायच्या. तो इथे मात्र बॅक टू द बॉलर चेंडूला खेळून काढला. गोळीच्या वेगाप्रमाणे चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ला बीट करून चेंडू सीमा पार. पहिला चेंडूवरती दमदार स्ट्रोक, चौकार. चौकार येतो पहिला चेंडूवरती. आता मात्र 5 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 5 चेंडू मध्ये 6 नक्कीच या ठिकाणी 5 षटकार मारावे लागतील, कारण की पहिला चेंडूवरती चौकार जरूर आला. फुलटा चेंडू, त्याच्यावरती मोठा प्रहार पाहायला मिळतोय. मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, मॅक्झिमम स्ट्रोक, षटकार. आणि यस, या ठिकाणी मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने केले जाईल. आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून वेस्ट ऑफ वाईट साठी इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेला. वडील संघाचे संगणक आपण आमच्या आयोजकांशी संपर्क करा, ही त्यांच्याकडून सूचना येते. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. फुलटा चेंडू होता, त्याच्यावरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला, षटकार आला. आणि आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 मध्ये 24 धावा अजूनही बनवायच्यात. हे फटके सुरुवातीपासून येणं गरजेचं होतं, परंतु कौतुकास्पद कामगिरी आता मात्र पाहायला मिळते. ॲज अ बॅटर आपल्याला पाहायला मिळाला आकाश पाटीलच्या बॅटमध्ये एक चौकार, एक षटकार. चला आपण टीम हडल घेऊ नका, टीम मीटिंग करू नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. आता मात्र 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारावे लागतील. गोलंदाजावरती आता माझा थोडासा हलका दबाव असेल आर्यन पाटील वरती, कारण की सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपण पाहिले. हो, आता मात्र इथे पाहावं लागेल, पंचांनी बिमर घोषित केला. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट, नो प्लस 2. अशा या 3 धावा धावफलकावरती असं वाटतं की या सामन्यामध्ये चमत्कार होईल, यात मात्र शंका नाहीये. आणि आता मात्र 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं होतं. 34 बनवायच्या होत्या. चौकाराला षटकार, त्याच्यानंतर बीमर वरती 2. यस, भरोडी गावचे समाजसेवक सन्माननीय सुभाषजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम. आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. चला, टीम मीटिंग नकोय, चला आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या.
कारण की 34 धावा हव्या होत्या. आमच्या समवेत आमचे ऑफिशियल पंच जे आलिमगडचे आहेत, आतिशदादा पाटील देखील आहेत आणि नक्कीच ते देखील थोड्याशा सूचना देत आहेत, कारण की 34 बनवायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर षटकार आणि आता मात्र हा नो त्याच्यावरती 2 आणि आता मात्र हा फ्री हिटचा चेंडू. एबीपी माझाची टॅगलाईन उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. ओ फटका दमदार आहे आणि डाऊन द बॉल तिथे क्षेत्ररक्षक होते. एक तर कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होतोय नॉन स्ट्राइक एंडला. इथे पुणेच्या यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चेंडू हातातून निसटला आणि या 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जात आहेत आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण 3 चेंडू 19 धावा. चेसिंग कंपल्सरी असेल, चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा महत्वाकांक्षी नियम आहे आणि त्या अनुषंगाने 3 मध्ये आता 19 धावा बनवायच्यात आणि आता मात्र एखादा खराब चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये सुरेश संघ, परंतु एखादा चांगला चेंडू जरीमरी अलिमगड संघ विजयाच्या दिशेने. परंतु पाहायला मिळेल प्रेक्षकांना, कारण की पहिली लढत शेवटच्या षटकापर्यंत जाईल असं प्रेक्षकांना देखील वाटलं नव्हतं. हो मिस टायमिंग आहे. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक जज करतात आणि इथे मात्र चांगला जजमेंट पाहायला मिळाला आणि अखेरीस फलंदाज होतोय बाद. आकाश पाटीलच्या खेळीचा अंत, परंतु कौतुकास्पद कामगिरी आकाशने केली, सामना जिवंत ठेवला आणि अखेरीस निराश पावलांनी आकाश देखील तंबूच्या आश्रयाला. अंतिम आता मात्र एका 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. खरं तर 3 मध्ये 19 बनवायच्या होत्या, आता मात्र 2 मध्ये 19 बनवायच्यात आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये संदीप पाटील आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू 19 धावा बनवायच्या. आता मात्र सामना हळूहळू दूर जात असताना टीम सुरेशच्या माध्यमातून हो रायझिंग अँड सरप्रायझिंग अत्यंत वेगाने चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला आणि हा चेंडू देखील येतो डॉट. शेवटच्या मोमेंटला इथे मात्र गोलंदाजाने कमबॅक केला. आर्यनला आपण पाहिलं, खराब गोलंदाजी सुरुवातीच्या 3 चेंडूवरती जरूर झाली होती, परंतु लगेचच इथे मात्र अगदी रीड करून गोलंदाजी करतोय. अंतिम चेंडू आणि इथे मात्र हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी इथे हा सामना होतोय समाप्त. सामना जिंकलाय तो म्हणजे टीम जरीमरी आलिमगड बी या संघानं. आलिमगड संघाचं खूप खूप अभिनंदन, हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल जय दुर्गा सुरई संघाचं देखील भरभरून कौतुक. आणि या मॅचचा हिरो